महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीए मार्फत कांदा खरेदीची घोषणा केली खरी, पण ही घोषणा फक्त कागदावरच राहिली आहे का, असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत। 8 जून उजाडला, 9 जून गेला आणि आज सलग तिसरा दिवस पण लासलगावमध्ये अजूनही कांदा खरेदी सुरू झालेली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावात सध्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झालाय। जिल्हा प्रशासनाने आदेश दिले, तारखा ठरल्या, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र शून्य। बँकेच्या हमीपत्राच्या आणि तांत्रिक कारणांमुळे काही सहकारी संस्थांचे आयडी रोखण्यात आल्याची माहिती समोर येते। या प्रशासकीय गोंधळाचा फटका मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। आधीच कांद्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत। त्यातच सरकारने खरेदी सुरू केल्याची बातमी ऐकून शेतकरी मोठ्या आशेने जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा घेऊन दाखल झाले। मात्र गेल्या 3 दिवसांपासून शेतकरी कांद्याच्या गोण्यांवर बसून आहेत। वाहतुकीचा खर्च वाढतोय, साठवणुकीची अडचण होतीये, पण प्रशासनाकडून कोणतंही अधिकृत उत्तर दिलं जात नाहीये। सरकार फक्त घोषणा करतं, पण अंमलबजावणी करत नाही। कर्ज काढून कांदा वाहनात भरून बाजारात आलोय, इथे 3 दिवस झाले खरेदीच नाही। वाहतुकीचा आणि खाण्यापिण्याचा अतिरिक्त खर्च आम्हाला कोण देणार, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय। खरेदी करत नाही, मुळामध्ये अशा पद्धतीने कांदा खरेदी करण्याची नाफेड आणि एनसीसीची मानसिकताच मुळात नाही। वास्तविक त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर कमीत कमी बाजार समितीच्या लिलावामध्ये काय चालू आहे, काय दर निघाले, कमीत कमी हे बघण्यासाठी तर कमीत कमी यायला पाहिजे होतं। ज्यावेळेस जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांना स्पष्ट आदेश दिले, त्यानंतर सुद्धा ते बाजार समितीमध्ये येत नाही, म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे। वास्तविक त्यांचा हेतू हा वेगळा आहे, म्हणून त्यांचा हेतू साध्य होत नसल्या कारणाने ते बाजार समितीमध्ये येत नाही। कांद्याच्या दरावरून आधीच होरपळलेला शेतकरी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे पुरता कोलमडलाय। प्रशासनाला जाग कधी येणार, तांत्रिक अडचणींचं कारण पुढे करून शेतकऱ्याला असं किती दिवस ताटकत ठेवणार, हाच खरा मोठा सवाल आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी संजय जाधव, चांदवड। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।